मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत कुसुम आणि सायली बस स्टँडमध्ये एका बाकावर बसलेले असतात। कुसुम मनोमन विचार करत असते, मी अर्जुनला सांगून काही उपयोग झाला नाही वाटते। हा अर्जुन आला का नाही सायलीला भेटण्यासाठी, त्याला फोन करू का? त्यावर ती परत म्हणते, नको नको फोन नको, बाहेर काढला तर सायलीला शंका येईल। इकडे आपण पाहतो अर्जुन आणि चैतन्य हे सायलीला भेटण्यासाठी येत असतात। अर्जुन हा रॉंग साईडने गाडी चालवत असतो, त्याच वेळी त्याची गाडीही खराब होते। तो गाडीच्या खाली उतरतो, गाडी चेक करतो, तो ऑफसेट होतो। तो म्हणत असतो, या गाडीला पण आत्ताच खराब व्हायचे होते का? असे मी मिसेस सायलीला कसे भेटणार? आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाडीला हात देत असतो। इकडे कुसुम ही अर्जुनला पाहण्यासाठी बस स्टँडच्या बाहेर आलेली असते। अर्जुनला इकडे तिकडे पाहत असते। सायली ही बसलेली असताना तिने अर्जुन बरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात। परत सायलीने घरच्याने दिलेले वचन आठवत असते, कल्पनाचे बोलणे आठवत असते, पूर्ण आजी रविराज यांचे बोलणे आठवत असते। हे सर्व आठवून ती रडत असते। परत कल्पनाने तिला घराबाहेर काढलेले आठवत असते, मधुभाऊने तिच्या गळ्यातून मंगळसूत्र तोडलेले आठवत असते। इकडे अर्जुन हा परेशान झालेला असतो। इकडे सुभेदार यांच्या घरी पूजा चालू असते, साठी प्रिया, अश्विन, कल्पना आणि प्रताप बसलेले असतात। सर्व पूजा करत असतात, तेथेच प्रतिमा बाजूला बसलेली असते। प्रतिमा समोर चालू असलेल्या हवनमधील आग पाहून तिला त्या आगीचा त्रास होत असतो। तिला भूतकाळातील सर्व गोष्टी आठवू लागतात। इकडे आपण पाहतो अर्जुन गाड्यांना हात करत असतो, त्यात एक बाईकवाला येतो, तो त्याला थांबण्यास सांगतो। तो बाईकवाला थांबल्यानंतर अर्जुन त्याला म्हणत असतो, मला जरा इमर्जन्सी आहे, मला लवकरात लवकर कुर्ला बस डेपोला पोहोचायचे आहे। त्यावर तो बाईकवाला अर्जुनला बसण्यास सांगतो। तो म्हणतो, मी सोडतो तुम्हाला। त्यावर अर्जुन हा त्याला बाईकवाल्याला म्हणतो, मी चालवतो गाडी। त्यावर तो बाईकवाला हा खाली उतरतो आणि गाडी ही अर्जुनच्या हातामध्ये देतो। तर अर्जुन हा गाडी वेगाने चालवतो। इकडे आता बस स्टँडवर सायली ही डोळे लावून बसलेली असते। कुसुम ही अर्जुनची वाट पाहत असते, ती अर्जुनला इकडे तिकडे पाहत असते। इकडे सुभेदार यांच्या घरी प्रतिमाला त्रास अजून वाढत चाललेला असतो। तिला मैपतचा आवाज ऐकू येत असतो, तिला मैपतचा अंधुक चेहरा दिसत असतो। त्यानंतर मैपतने तिच्या चेहऱ्यावर आगीच्या लाकडाने मारताना तिला दिसते आणि ती ओरडते। प्रतिमा ओरडल्यामुळे घरातील सर्वजण हे कडे पाहतात। प्रताप, कल्पना, प्रिया, पूर्ण आजी हे सर्वजण प्रतिमाला विचारू लागतात, काय होत आहे? अश्विन विचारत असतो, प्रतिमा आत्या काय होत आहे? डोकं दुखत आहे का? विमल ही प्रतिमासाठी पाणी आणते, ते पाणी कल्पना तिला पाजते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते। प्रतिमा ही अतिशय घाबरलेली असते, ती त्या आगीकडे पाहत असते। अश्विन हा प्रतिमाला शांत करत असतो, तो तिला चेक करत असतो। पूर्ण आजी ही प्रतिमाला विचारू लागते, बरे वाटते का बाळा? प्रिया ही अश्विनला विचारते की आईला काय होतंय? त्यावर अश्विन हा प्रियाला म्हणतो, एन्झायटी सारखा त्रास होतोय, कसली तरी भीती वाटते, ती तिला कंट्रोल करता येत नाही म्हणून त्रास होतोय। आणि प्रतिमा ही आगीकडे बोट दाखवते। प्रियालाही समजलेले असते की तिला तिचा भूतकाळ आठवला म्हणून। त्यावर ती नाटक करत आई आई करते। त्यावर प्रताप प्रियाला शांत राहण्यास सांगतो, काही होणार नाही। अश्विन हा प्रतिमाला दीर्घ श्वास घेण्यास सांगत असतो, तुला काही होणार नाही, आम्ही सर्वजण या ठिकाणी आहोत ना? प्रताप म्हणतो, तुला कोणाची भीती वाटते का? त्यावर अश्विन म्हणतो, स्पेशली सांगता येणार नाही, पण तिला कशाचा तरी त्रास होत आहे, हे तो तिला रूममध्ये घेऊन जाण्यास सांगतो। कल्पना ही प्रियाला म्हणते, ती तिला आमच्या रूममध्ये घेऊन जा। त्यावर प्रिया ही होकार देत तिला रूममध्ये घेऊन जाते। काही रूममध्ये गेल्यानंतर पूर्ण आजी म्हणते, घरामध्ये एक छोटीशी पूजा ठरवली तर अर्जुन हा त्याचा अपमान करून निघून गेला, त्याचेच परिणाम आहे हे, त्याच्या वागण्याची शिक्षा ही माझ्या प्रतिमाला मिळते। त्यावर प्रताप हा पूर्ण आजीला म्हणतो, अगं आपल्या भावनाची किंमत अर्जुनला आहे कुठे, पण त्याची शिक्षा प्रतिमाला मिळू नये एवढीच इच्छा। त्यानंतर अस्मिता म्हणते, झाले आता, परत घरातील वातावरण बिघडलं। इकडे आता कुसुम ही पाणी आणण्यासाठी जाते, सायली ही बसलेली असते। अर्जुन हा बाईक घेऊन बस स्टँडवर आलेला असतो। सायली ही डोळे लावून बसलेली असते। तेवढ्यात सायलीला मिसेस सायली असा आवाज येतो, ती डोळे उघडते आणि उठते आणि इकडे तिकडे पाहू लागते। अर्जुन पळत पळत बस डेपोमध्ये येतो आणि सायलीला शोधू लागतो। इकडे सायलीला अर्जुन आल्याचा भास होत असतो, ती पण अर्जुनला पाहत असते। अर्जुन हा सायलीला प्रत्येक ठिकाणी पाहतो। पाठोपाठ चैतन्य पण अर्जुन मागे सायलीला शोधत असतो। सायलीला अर्जुन आल्याचा भास झाल्यामुळे तिला अर्जुन बरोबरचे गोड क्षण आठवत असतात। अर्जुन हा प्रत्येक बस समोर जाऊन सायलीला शोधत असतो। तो बसच्या सायलीला शोधत असतो, परंतु त्याला सायली ही सापडत नसते। तो सायलीला सापडून हताश झालेला असतो, परंतु तो निराश न होता परत सायलीला शोधतो। इकडे आता कुसुम ही पाणी घेऊन आलेली असते, ती तिथे येते तेव्हा ती घाबरते। बाजूच्या बाकावर बसलेल्या व्यक्तीला विचारू लागते, इथे बसलेली मुलगी कुठे गेली? त्याच वेळी कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची अनाउन्समेंट होते। कुसुम म्हणत असते, अरे देवा, निघायची वेळ आली, परंतु अर्जुन कसा काय आला नाही अजून? मलाच माझ्या काळजावर दगड ठेवावे लागेल, मधुभाऊने सोपवलेली जिम्मेदारी पार पाडावी लागेल। सायली कुठे गेली
अर्जुन हा सायलीला शोधत असतो. तो म्हणतो मिसेस सायली कुठे असतील, कुठेच दिसत नाही. चैतन्य पण अर्जुन पाशी येतो आणि त्याला विचारू लागतो सापडली का सायली वहिनी. त्यावर अर्जुन म्हणतो नाही यार. त्यावर चैतन्य अर्जुनला म्हणतो आता कसे शोधायचे आपण. त्याच वेळी अर्जुनला कंट्रोल रूम दिसते आणि धावत कंट्रोल रूम कडे जातो. सायलीकडे जाते आणि तिला म्हणते सायली कुठे निघालीस. अर्जुन हा कंट्रोल रूम पाशी आलेला असतो. चैतन्य हा अर्जुनला म्हणतो इथे काय करणार आहेस. त्यावर अर्जुन हा चैतन्यला न बोलताच कंट्रोल रूमच्या आतमध्ये जातो. चैतन्य हा अर्जुनला विचारतो मध्ये काय करणार आहे. गेल्यानंतर व्यवस्थापकला म्हणत असतो मला तुमची मदत हवी आहे. त्यावर तो व्यवस्थापक म्हणतो तुम्ही आत कसे आला आहात, इथे येण्यास मनाई आहे. त्यावर अर्जुन हा त्याला म्हणत असतो ते मला माहिती आहे. त्यांना तो विनंती करत असतो मदत पाहिजे आहे मला, त्या माईकवरून एका अनाउन्समेंट करायची आहे. त्यावर तो व्यवस्थापक त्याला तेथून कोणीही अनाउन्समेंट करू शकत नाही, त्याला बाहेर जाण्यास सांगत असतो. अर्जुन म्हणतो मान्य आहे मला, पण प्लीज मला एकदा अनाउन्समेंट करू द्या असे म्हणत असतो. तो त्याला हात जोडून रिक्वेस्ट करत असतो. तो म्हणतो माझा आयुष्याचा प्रश्न आहे, मी आज जर बोललो नाही तर कदाचित आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. तो पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करत असतो. इकडे आता कुसुम ही सायलीला म्हणते की आपल्या बसची अनाउन्समेंट झाली आहे, आपली बस येत आहे, ती नेमकी कुठे लागणार आहे ते विचारून घेऊया. ती सायलीला चलण्यास सांगते. त्या दोघीही कंट्रोल रूमकडे येतात. इकडे अर्जुन हा त्या कंट्रोलरच्या हातापाया पडत असतो. अर्जुनला उठण्यास सांगतो. तो म्हणतो असे झाले तरी काय. त्यावर चैतन्य म्हणतो प्रेमाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही कधी प्रेमात पडला ना असताल ना. त्यावर तो व्यवस्थापक म्हणतो हो पडलो होतो ना वेड्यासारखे. तो म्हणतो ते जाऊ द्या, आधी हे माईक ताब्यात द्या असे म्हणतो. अर्जुन विनंती आहे असे जास्त वेळा बोलत बसू नका असे म्हणतो. अर्जुन आणि चैतन्य हे खूप खुश होतात. प्रिया आणि कुसुम ह्या बॅगीपाशी आलेल्या असतात. इकडे आता प्रियाने प्रतिमाला रूम मध्ये आणलेले असते. ती प्रतिमाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. काहीही झालेले नाही. कल्पना पण रूम मध्ये येते. ती तिला विचारू लागते आता बरे वाटते का तुला, मग अशी हायपर का झाली होती. तर असेच हेच मालिकेचे पुढील भाग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.